आपण सगळ्यात पहिले केले इन आउट वर्कआउट। इन आउटचे आपण मारले 100 सेट, त्याच्यानंतर स्किपिंग मारले, स्किपिंगचे पण आपण काय मारले 100 सेट मारले। मध्ये पाय टाकायची पोझिशन असते ना ती ओके होती, स्किपिंगने स्टॅमिना वाढतो, एक काप्स बनते आपले, त्याच्यानंतर हे काय होतं पायामध्ये ताकद येते, बॉडी बॅलन्स। सर्किट ट्रेनिंग मध्ये आपण दरवेळेस सर्किट ट्रेनिंग ही आहे की जेणे काय स्ट्रेंथ वर्कआउट होतो आणि आपली म्हणजे आपली स्ट्रेंथ चेक करायची, हार्ड वर्कआउट असतो सगळ्यात। त्याच्यामध्ये काय असतं 4 ते 5 इव्हेंट असते, तर त्यात कमीत कमी 3 इव्हेंट, जास्तीत जास्त 10 इव्हेंट एवढ्या इव्हेंटपर्यंत घेऊ शकतो आपण। प्रॉब्लेम झाला भाऊ, इथं सिमेंटचा रस्ता बनवला, ओल्लाची आता जायच्या टायमाला अवघड झाला आणि गाडी नेली तो निशाण उमटू राहिले बा। गुड मॉर्निंग। तर आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 284वा दिवस आहे आज। तर गाडी आपण तिकडेच लावली, तर कारण की सिमेंटचं बनवलं होतं त्यांनी फ्रंट साईडला। तर आता काय करू, आजचा आपला वर्कआउट आहे सर्किट ट्रेनिंग, कारण की मागं आपण शनिवारीच होता, पण शनिवारी काय केलं आपण पोस्टपोन केलं होतं पुढं, त्याच्यामुळे काय केलं तर दुसरा वर्कआउट केला। आपलं संडेचं बाहेरची राईड कॅन्सल झाली, त्याच्यामुळं सर्किट ट्रेनिंग पुढे ढकलला होता। तर कालच करायचा होता, पण काय झालं आज करू आपण सर्किट ट्रेनिंग। तर चला वॉर्मअप करू आणि आजचं वर्कआउट काय ते ते बघू। चेंज कर दो शर्ट, आपली शर्ट चला रेडी झालो। आता आपण काय करायचं, वॉर्मअप करायचा। तुम्हाला पहिले पण सांगितलं काय करायचं, ज्या दिवशी लॉंग असलं किंवा ज्या दिवशी सर्किट ट्रेनिंग असली, ज्या दिवशी स्ट्रेंथ पॉवर असली, त्या दिवशी काय करायचं फुल बॉडी वॉर्मअप करायचा। कारण काय होतं, जसं आपण पूर्ण बॉडी पूर्ण कूल कंडिशनमध्ये असते, जेव्हा आपण वर्कआउट करायचं असतो तेव्हा पूर्ण बॉडी ॲक्टिव्ह कंडिशनला लागते। आता काय होतं मसल इंजुरी किंवा मसल क्रॅम्प येऊ शकते, कारण की जोपर्यंत बॉडी तुमची फ्री होत नाही तोपर्यंत म्हणजे स्पीड वर्कआउट आणि सर्किट ट्रेनिंग सारखी हार्ड वर्कआउट करायचीच नाही, कारण की त्यासाठी बॉडी एकदम कूल करा, त्याच्यानंतर परफॉर्मन्स तुमचा एकदम ओके होईल, जेवढी बॉडी तुमची रिलॅक्स आणि कूल असली तेवढी। तर चला आता पहिले काय करू, वॉर्मअप करू। वॉर्मअप झाल्यावर पहिली मग त्याच्यानंतर जॉगिंग असते आपली नॉर्मल, त्याच्यानंतर मग सर्किट ट्रेनिंग सुरुवात करू आपण। तर चला यावेळेस थोडेसे नवीन आपण सर्किट ट्रेनिंगमध्ये ॲड करणार आहे, मागच्या वेळेस तुम्हाला म्हणलो होतो। तर चला सरळ ठेवा। वॉर्मअप बॉडी रिलॅक्स करशील तेवढं परफॉर्मन्स चांगलं होतं। वॉर्मअप झाला कंप्लीट आपला। वॉर्मअपने काय होतं 50% बॉडी आपली रिलॅक्स झाली। आता काय करू, ह्याच्यातमध्ये आता जॉगिंग आहे नॉर्मल,
तर जॉगिंगमध्ये काय करू शकतो तुम्ही, एक तर स्प्रिंट मारा नाही तर जॉगिंग करा. ह्यानी काय होतं अजून 50% बॉडी रिलॅक्स होऊन जाते आपली, पूर्ण ॲक्टिव्ह कंडिशनमध्ये होऊन जाते आपण कोणता पण वर्कआउट करायचा ह्याच्यामध्ये. तर चला आता काय करू आपण, स्प्रिंट तर नाही तर आपण काय करणार आहे, जॉगिंगच करणार आहे रेग्युलरमधली नॉर्मल. तर चला जॉगिंग करू आणि आजचा वर्कआउटला सुरुवात करू. तर प्लॅनमध्ये थोडं चेंज करू. आपण काय करू, दरवेळेस याच ठिकाणी मारत होतो, तर आता काय करू, या ठिकाणी सरळ मारू. सरळचे 2 ते 3 राऊंडमध्ये आपला जॉगिंग कंप्लीट होऊन जाईल. इथं कसं शॉर्ट आहे तर इथं थोडंसं ओपन आहे, तर जास्त राऊंड मारू थोडंसं. चला तर आता जॉगिंग झाली कंप्लीट आपली. तर आता काय करू, सर्किट ट्रेनिंग करायची आपल्याला. सर्किट ट्रेनिंगमध्ये आपण दरवेळेस सर्किट ट्रेनिंग ही आहे की जेणे काय स्ट्रेंथ वर्कआउट होतो आणि आपली स्ट्रेंथ चेक करायची. हार्ड वर्कआउट असतो सगळ्यात. त्याच्यामध्ये काय असतं 4 ते 5 इव्हेंट असते, तर त्यात कमीत कमी 3 इव्हेंट जास्तीत जास्त 10 इव्हेंट एवढ्या इव्हेंटपर्यंत घेऊ शकतो आपण. त्याच्यानं कसा असतो, एक इव्हेंट झाला की लगेच दुसरा झाला की तिसरा झाला की चौथा, असं एकानंतर एक पूर्ण रिपिटेशन मारणं लागतं. सगळे 10 वर्कआउटचं एक रिपिटेशन असं तयार होतं. मध्ये थांबायचं नसतं, ब्रेक पण नसतं घ्यायचा. म्हणजे 20 सेकंदाचा हा मारला, 20 असं असतं. म्हणजे कसं आहे, आपण कधी पण कोणता पण वर्कआउट करतो एकच रिदम असतो आपला. तर हे सर्किट ट्रेनिंगमध्ये कसं आहे, हा रिदम सोडला की लगेच दुसऱ्या ह्याच्यामध्ये जाणं लागतं, दुसरं झालं की तिसरं. म्हणजे बॉडी ॲक्टिव्ह होऊन जाते प्रत्येक सिच्युएशनमध्ये ह्याला ढालायला. तर चला आज बघू आज कोणकोणते इव्हेंट करणार आहे आपण. तर गवत तोडतो का, हे साफ करावं लागेल. ऊस खाल्ला इथंच ठेवलं सगळं. एवढाच एरिया लागतो आपल्याला. आता काय करू, कोणकोणते सर्किट ट्रेनिंगमध्ये आपल्याला इव्हेंट करायचे तर ते बघू आपण. चला सगळ्यात पहिले एक त्यानंतर 2 3 4. तर आपण हे 1 2 3 4 5 इव्हेंट केलेले. तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो इव्हेंट काय करायचं. हे समोर ह्यात मारायचा इन आउट वर्कआउट, हे झालं. त्याच्यानंतर आपलं मारायचं स्किपिंग झाली. त्याच्यानंतर लेग वर्कआउट मारायचं. बॅक साईडला यायचं, फ्रंट साईडला यायचं, बॅक साईडला. त्याच्यानंतर ॲप्स मारायचे. ॲप्स नंतर सपाटे किंवा डिप्स आपले ते मारायचे. तर हे असे झाले 1 2 3 4 5 सेट मारायचे. 5 रेपिटेशनचा एक सेट कंप्लीट होतो. असे 4 ते 5 सेट मारणार आपण. तर चला चालू करू.
स्लॅब झाला आणि चाललो त्याच्यात काय होतं मग लालचे काय बनतो आपण सगळ्यात पहिले केले इन आउट वर्कआउट. इन आउटचे आपण मारले 100 सेट. त्याच्यानंतर स्किपिंग मारले. स्किपिंगचे पण आपण काय मारले 100 सेट मारले. त्याच्यानंतर आपण स्कॉट मारले बॅकचे, तर ह्याचे आपण कमीत कमी 25-25चे सेट मारले. त्याच्यानंतर ॲप्स आपण 40चे सेट मारले. त्याच्यानंतर आहे सपाटे आपण 15-15 सेट मारले. हे ऑल ओव्हर सगळं वर्कआउट करायचा. तो वर्कआउट
एक रेपिटेशन तयार होतो. एवढा 5 वर्कआउटचं एक रेपिटेशन, असे आपण 5 रेपिटेशन मारले. आणि प्रत्येक आपल्या रेपिटेशनमध्ये 15 ते 20 सेकंदाचा गॅप ठेवायचा. कारण की जास्त ठेवला तर जास्त बॉडी कूलडाऊन रिलॅक्स होऊन जाते डायरेक्ट, आणि कमी ठेवला तर परत आपल्या दुसऱ्या वर्कआउट करायला दम लागतो. त्याच्यामुळे एक बेसिक टाईम ठेवायचा 15 ते 20 सेकंद. ह्यानी कसं बॉडी पण नॉर्मल रिलॅक्स होती आणि बॉडी पण ॲक्टिव्ह कंडिशनमध्ये राहते. तर कधी पण लक्षात ठेवा, वर्कआउटच्या दोन्ही वर्कआउटच्या मध्ये 15 ते 20 सेकंदाचा गॅप ठेवायचा फक्त बाद. त्याच्यापेक्षा जास्त पण नाही आणि त्याच्यापेक्षा कमी पण नाही. तर आज झाली आपली सर्किट ट्रेनिंग आपली स्ट्रेंथ पॉवर वाढते. दुसरी गोष्ट ऑल बॉडीचा वर्कआउट होतो. त्याच्यानंतर आपली मेंटल ताकद तर वाढते, पण फिजिकल वाढते. कसं आहे, जेव्हा आपण रनिंग करतो, पोलीस भरती करतो किंवा मॅरेथॉन करतो, तेव्हा काय होतं, आपण सगळा रनिंग हा फक्त पूर्ण माइंडचा गेम आहे. 60-70% माइंड आहे, बाकीचं बॉडीचा गेम आहे. कारण की दोन्हीचं कॉर्डिनेशन बनलं तरच तुमचं रनिंग होते. नाही तर लय पोरांचे सीन कसे होते, इथं ग्राउंड निघतं प्रॅक्टिसला, पण पोलीस भरतीला गेल्यावर ग्राउंडच निघत नाही. का बरं, तर हे असतं मेंटल फिटनेस नसती. तर हिने काय होतं, मेंटल स्ट्रेंथ आपली ओके होती आणि फिजिकल स्ट्रेंथ पण ओके होती. तर हे दोन्हीचं कॉम्बिनेशननी आपली बॉडी परफेक्ट होऊन जाते. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आता नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू. सर्किट ट्रेनिंग तर कंप्लीट झाली. तर आपण काय करू, आता ॲप्सचं वर्कआउट ते मारणार नाही आपण. तर आता काय करू, स्किपिंग मारू. स्किपिंगचे का 2-3 दिवस झाले स्किपिंग मारले नाही आपण. त्याच्यामुळे आपण 2 ते 3 सेट स्किपिंगचे मारू आणि वर्कआउट इथं एंड करू आपण. तर चला, ह्या वर्कआउट मी तुला सांगतो, प्रत्येक वर्कआउट रनिंगमध्ये पाय टाकायची पोझिशन असते ना, ती ओके होती. स्किपिंगने स्टॅमिना वाढतो, एक काप्स बनते आपले. त्याच्यानंतर ह्याने काय होतं, पायामध्ये ताकद येते, बॉडी बॅलन्स असं असतं. प्रत्येक हे इव्हेंट आहे ना, पोर कसे म्हणते, पोराचा गैरसमज एक असतो, फक्त पळायचं. फक्त पळायचं ना, त्याला वाटतं पळण्याने बॉडी नाही वाटत, दुसरे इव्हेंट लागते. तर 100-100चे आपण 5 सेट मारले, म्हणजे 5 स्किपिंग आपले कंप्लीट झाल्या. तर चला, आजचा वर्कआउट झाला एंड. तर आज केलं सर्किट ट्रेनिंग. तर चला आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. तिथं काय काय घेते शेड्यूल मध्ये, काय काय घेते शेड्यूल मध्ये? एक दिवस लॉंग राहते. किती मिनिटं? हा, टाइम किती टाइम आहे? 400 का काय त्यांच्या मनावर राहते. कधी 10च्या मनात मारा म्हणते, कधी 21च्या मनात. प्रत्येक राऊंड. शनिवारी लॉंग राहते, रविवारी रेस्ट, सोमवारी टेस्ट.
चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. तर आजची स्ट्रेचिंग पण झाली कम्प्लीट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला. आता जायची तयारी करू. वर्कआउट झाला कम्प्लीट. चला निघू. गाडी आपली पलीकडे लावलेली आहे. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.